तो अच्छा मला सांगा, दीपिका मॅमनी आमलारी स्टार्ट केलं का? नाही मॅम. नाही मॅम. नाही स्टार्ट केलं अजून? रासायनिक बंधच चालू आहे अजून रासायनिक बंधवालाच धडा चालू आहे? रासायनिक टीचर झाला होता टीचर. झाला होता झाला ना तो? तो झाला. हा मग त्याच्यानंतर कुठला धडा चालू केलाय मग दीपिका मॅमने? नाही केला अजून, कुठलाच नाही चालू केला असतं. आमलारी घेणार होतो असं सांगितलं होतं टीचर फक्त. हो मॅम. अच्छा अच्छा अच्छा, बरं ठीक आहे, कळलं मला. बरं थांबा, आता ना मी स्क्रीन शेअर करते. आपण लास्ट क्लास मध्ये रासायनिक बंधवालाच धडा रिवाइज केलेला आणि आज आपण त्याच्यावरचे एमसीक्यू सोडवणार आहोत. कमीच एमसीक्यूज दिसतात त्याच्यावरती मला, तर ट्राय करू आपण क्लासला नव्हतो. रासायनिक बंध बेटा, रासायनिक बदल आणि रासायनिक बंध. हॅलो मॅम. हा एक सेकंड हा मुलांनो. हा बेटा बोल. बोल बोल, कोण म्हटलं हॅलो मॅम? हा मॅम, हे सहसंयुज बंद आहे ना, हे थोडक्यात प्लीज सांगशाल का? तेव्हा ना माझा बॅलन्स संपला होता, त्याच्यामुळे म्हणजे लेफ्ट झाले होते. बेटा मी ना तुला व्हिडिओ लिंक पाठवेल. आता आपल्याकडे ऑलरेडीच खूप कमी वेळ आहे. एनएमएमएससी जेवढं होईल तेवढं आपल्याला संपवायचं आहे, त्याच्यामुळे मी आता नाही एक्सप्लेन करू शकत. पण मी तुला तो आपला व्हिडिओ देईल. गेल्या वेळचा एनएमएमएससी व्हिडिओ आहे ना, त्याच्यात मी एक्सप्लेन केले, तो त्याचा व्हिडिओचा लिंक मी पाठवेल. मला पर्सनली मेसेज कर, मग मी तुला त्याच्यावरती लिंक पाठवते. ठीक आहे टीचर, आपले एमसीक्यू चालू होते ते धड्याचे. आपण रासायनिक बंधाचे एमसीक्यूज नाही करू शकलेलो टीचर, सुरुवात करायची होती. हा तेच आज आपण कंप्लीट करू, मग त्याला सुरू करू. चला ठीक आहे, आता मी ओपन करते क्वेश्चन आन्सर्स. अदिती, तू मॅमला फोटो पाठवू शकलेलीस का बेटा? हो टीचर, मी टाकलेले, बट टीचरांनी आज कुठली तरी एक म्हणजे जसं की आपल्याला टेस्ट लिंक येते ना, तर टीचरांनी तसंच काहीतरी एक सोडवून घेतलेलं आमच्याकडून. अच्छा बरं ठीक आहे, चांगली मी गोष्ट. थोडं लेट टाकले गेलेले, कारण की मी ते मेसेज लेट बघितले. हा नाही, मी पण तुला लेटेस्ट मेसेज केलेला, कारण मला पण लेटेस्ट मेसेज मिळालेला म्हणून. बरं ठीक आहे, काय हरकत नाही, झालं ना, क्लास तर झाला. एक सेकंड मुलांनो, काहीतरी इंटरनेटचा इश्यू. यस मॅम. हा, स्क्रीन आता दिसेल तुम्हाला सगळ्यांना? दिसत दिसतंय टीचर. होते बेटा, होते. दिसतंय टीचर, दिसतंय मॅम स्क्रीन. पण मलाच नाही दिसत आहे की मला दिसते. थांबा जरा. क्लिअर दिसते टीचर. हा ठीक आहे मॅम. चला, टीचर दिसत नाही बेटा. रिलोड कर, रिलोड. परत एकदा जॉईन हो. तेच, परत एकदा जॉईन हो, कारण स्क्रीन तर दिसते आता. दिसतंय मॅम स्क्रीन. हो मला माहिती दिसते. चला आता पटपट सोडूयात प्रश्न. मुलांनो, मी जसं मार्क केला ना, त्याच्यानंतर तेच उत्तर नाही रिपीट करायचं. पुढचा प्रश्न म्हणजे मला वाचायला बरं पडेल, तुम्ही मध्ये नका बोलू. तुम्ही नाव बर्फाचे वितळणे व पुन्हा गोठणे हा बदल डॅश आहे. परिवर्तनीय. ऑप्शन नंबर 1. परिवर्तनीय एक नंबर मॅम. परिवर्तनीय आहे, आणि ह्याच्यामध्येच आपण भौतिक पण शब्द येऊ शकतो. परिवर्तनीय नाही तर भौतिक शब्द पण परीक्षेत देऊ शकतात. डॅश रासायनिक बंध तयार करू शकत नाहीत. नोबेल्स गॅस. येस, राजवायू. कोणाशीच अभिक्रिया करत नाही करत अभिक्रिया. त्यांचे द्विघात अष्टक ऑलरेडी पूर्ण असतं. ते म्हणतात आमच्या कक्षा ऑलरेडी पूर्ण भरलेत, तर मग आम्ही कशाला करू कोणाशी अभिक्रिया. म्हणून काय ते कोणाशी अभिक्रिया करत नाहीत.
परत पुढे रासायनिक समीकरण पूर्ण करण्यासाठी रिकाम्या जागी, एक मिनिट याला झूम करते. रासायनिक समीकरण पूर्ण करण्यासाठी रिकाम्या जागी पुढील पैकी योग्य पर्याय निवडा. MgO, ऑप्शन नंबर ओळखायचं सांगते. इथे MgO आहे तर इथे M आणि O, Mg आणि O दिसतोय. उरलाय काय H आणि Cl. तर ज्या ऑप्शन मध्ये H आणि Cl दोन्ही आहेत तर H आणि Cl बघा ह्याच्यामध्येच आहे फक्त. ऑप्शन नंबर तर ऑप्शन Cl. Yes. रासायनिक दृष्ट्या धुण्याचा सोडा म्हणजे दोन सोडे असतात. एक असतो खाण्याचा सोडा, दुसरा असतो धुण्याचा सोडा. ऑप्शन नंबर 4. 3 1 एक ऑप्शन नंबर 1 ऑप्शन ए धुण्याचा सोडा म्हणजे सोडा. हा, वॉशिंग सोडा जो आहे तो आपल्या डिटर्जंट तुम्ही वापरता घरी, डिटर्जंट पावडर जी वापरता त्याच्यामध्ये पण हा असू शकतो, असतो ऍक्च्युली. ठीक आहे. तर त्याचं जे सूत्र आहे तो आहे Na2CO3 Na2CO3 पहिला ऑप्शन धुण्याचा सोडा. आणि हे NaHCO3 आहे. याला म्हणतात पहिल्याचं ऑप्शन बघा, रासायनिक नाव आहे सोडियम कार्बोनेट. त्याचं काय नाव आहे? सोडियम कार्बोनेट. सोडियम आणि ह्याचं नाव आहे सोडियम बायकार्बोनेट. हा, ह्याचं नाव आहे सोडियम बायकार्बोनेट. हा जो आहे हा खाण्याचा सोडा आहे. तो मम्मी घरी भजी वगैरे बनवत असेल बघा त्यावेळी खाण्याचा सोडा टाकते त्याच्यात. भजी टीचर ठीक आहे. तर NaHCO आहे खाण्याचा सोडा आहे. ह्याला बेकिंग सोडा पण म्हणतात. हो टीचर, बेकिंग सोडा. हा, हो टीचर, बेकिंग सोडा तो खाण्यासाठी. दिलेल्या रेणूंपैकी विद्युत संयुज बंध निर्माण करीत नसणारा रेणू HCl कसं काय? HCl मॅम NaCl विद्युत संयुज बंध निर्माण करीत नसणारा रेणू विचारले. रेणू. हा, आता हा प्रश्नामध्ये अडकते. KCl नाही. आता ना मला तुम्ही हे सांगणार आहे ना, उत्तर सांगणार आहे ना, मला ना त्याचं कारण पण सांगायचंय. कुठला पण आन्सर तुम्ही देताय तेच का आन्सर आहे हे कारण सांगायचंय. चला मग आता ज्यांना उत्तर द्यायचंय हँड रेज करा. थांबा मी हात खाली करते सगळ्यांचे. हँड रेज करा आणि मग उत्तर सांगणार असाल तर सांगा, पण मला सोबत कारण पण हवंय की तेच का उत्तर आहे. पहिले सांगा, विद्युत संयुज बंध म्हणजे कुठला बंध? टीचर त्याला आयनिक बंध म्हणतात. हा, आयनिक बॉन्ड म्हणतात. हा, तर आपण आठवते तुम्हाला आपण काय बघितलेलं? कुठले जे आहेत ते हे बनवतात, धातू काय बनवतात? आयनिक बंध बनवतात. बरोबर आहे. धातू आयनिक बंध बनवतात ना. आणि अधातू काय बनवतात? अधातू आयनिक बंध बनवत नाहीत. असं बघितलेलं का आपण? धातू पण बनवतात. हो, बरोबर आहे. तर मग आता ह्याच्यामध्ये कसं उत्तर करेक्ट वालं उत्तर मग कसं शोधायचं? कोण सांगेल? करेक्ट वालं उत्तर मग कसं शोधायचं आता ह्याच्यामध्ये? मग असं अरे हे बघा, इथे K, इथे Na आणि इथे Mg. हे सगळे काय आहेत? हे सगळेजण काय आहेत? हे सगळे धातू आहेत आणि हे इलेक्ट्रॉनला देतात. पण HCl मध्ये
तिथे देवाणघेवाण नाही होत, तिथे भागीदारी होते, शेअरिंग होते इलेक्ट्रॉनची. म्हणून खरं उत्तर आहे सेकंड ऑप्शन. ठीक आहे, चला आता पुढचा प्रश्न. दुष्पेन पाणी सुफेन करण्यासाठी त्यात डॅश द्रावण मिसळतात. दुष्पेन पाणी सुफेन पाणी माहिती आहे ना, ज्या पाण्यामध्ये सोड्याचे साबणाचे फेस मध्ये ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 4. मी म्यूट केले आता, सगळ्यांना ऐकून घ्या जरा. सुफेन पाणी काय असतं? हलकं पाणी असतं, लाईट पाणी असतं, ज्याच्यामध्ये होतं म्हणजे साबणाचा चांगला फेस होतो, कपडे एकदम स्वच्छ साफ धुवून निघतात. आणि दुष्फेन म्हणजे पाणी काय, जे जड असतं पाणी, ते पाणी पिल्यानंतर पचायला पण जड असतं, त्याच्यामध्ये किती पण तुम्ही साबण टाका फेसच होत नाही. तर तसं ते जे जड पाणी असतं त्याला आपण म्हणतो दुष्फेन पाणी. तर मग त्याच दुष्फेन पाण्याला आपल्याला सुफेन बनवायचंय, त्याला लाईट बनवायचंय, चांगलं पाणी बनवायचंय त्याला. मग त्याच्यात कुठलं द्रावण मिसळतात? तर ऑप्शन आहेत खाण्याचा सोडा, धुण्याचा सोडा, क्षार आणि साबण. ठीक आहे, तर हे सगळे ऑप्शन्स आहेत. आता मी तुम्हाला अनम्यूट करते. हा, कुठला ऑप्शन करेक्ट आहे? येस टीचर. त्याच आपण डिस्कस केलं ना, धुण्याचा सोडा साफ करायचे. हा, धुण्याचा सोडा. ठीक आहे, परत आता पुढील प्रक्रियेतील परिवर्तनीय बदल ओळखा. परिवर्तनीय म्हणजे रिव्हर्स. त्याच्यात ह्याचा पण करू शकतो. आकाशातून उल्का पडणे, उल्का माघारी जाऊ शकते का आकाशात? नाही. मग हा करेक्ट. आंबा पिकलेला आंबा परत करू शकते का? नाही. उष्णतेचे तापमानाकडून कमी अभिक्रियेमुळे तयार होणाऱ्या नवीन पदार्थांना, रासायनिक अभिक्रियेमुळे तयार होणाऱ्या नवीन पदार्थांना काय म्हणतात? अभिक्रियाकारके, उत्पादिते. श्वसन ही आपल्या जीवनात सतत चालू असणारी डॅश प्रक्रिया आहे. श्वसन नुसता श्वास घेतो. नैसर्गिक, रासायनिक, जैविक, नैसर्गिक. अरे एवढं जैविक, नैसर्गिक. अरे ऐका मुलांना, जैविक सगळ्या जीवांमध्ये असते ना, म्हणून. ठीक आहे, हे भौतिक, रासायनिक हे अभिक्रियांसाठी आपण शब्द वापरतो. भौतिक, जैविक. ठीक आहे, जैविक जीवांची जोडलेली आहे म्हणून जैविक. परत कोणत्या धातूला रॉकेल मध्ये बुडवून ठेवावे लागते? हे आपण डिस्कस केलेलं क्लास टाइम मध्ये. सोडियम. वाह, गाणं गात गात आन्सर कोण देते? एवढं टॅलेंटेड कोण आहे आपल्या क्लासमध्ये? दोन संयुजा इलेक्ट्रॉन्सच्या संधानाने, संधान म्हणजे शेअरिंग, संधानाने डॅश बंध तयार होतो. एक संयुग, एक आयनिक बंध. टीचर ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1. एक सहयुजक बंध, एक संयोजक बंध, एक सहसंयुज बंध, एक सहसंयोज बंध. एक दोन इलेक्ट्रॉन देऊ किंवा 3. येस, ऑप्शन नंबर 1. डॅश हे मूलद्रव्य आपल्या संयुजा कवचातून इलेक्ट्रॉन्स गमावते. मॅग्नेशियम. ह्याच्यापैकी फक्त मॅग्नेशियमच आहे, कारण मॅग्नेशियम हा धातू आहे. राईट, मॅग्नेशियम. परत दिवस रात्रीचे चक्र, समुद्राची भरती ओहोटी, ही दोन्ही उदाहरणे डॅश बदलाचे आहेत. अनावर्ती, अपवर्तनीय, आवर्ती. पुढील पैकी कोणत्या क्रियेला रासायनिक बदल म्हणता येणार नाही? इंधनाचे ज्वलन, इंधन जळालं की माघारी नाही भेटणार.
पिंक ताणणे Yes. ऑप्शन नंबर रेस्पिरेशन. येस, पिंक रेस्पिरेशन आहे. ताणणे. श्वसन जो आहे तो आपल्या बॉडीमध्ये खूप साऱ्या रासायनिक अभिक्रिया घडल्यानंतर कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर सोडतोय. ऑक्सिजन जो आतमध्ये घेतला तो गेला. घेतलेला ऑक्सिजन त्याने बनते काय, आपलं जेवण ब्रेक होऊन त्याने ऊर्जा बनते. आणि ते जेवण ब्रेक झाल्यातून एकदा जो कार्बन डायऑक्साईड बाहेर गेला तो गेला ना, परत आपल्या बॉडीच्या आतमध्ये येणार आहे का? म्हणून श्वसन नाहीये त्याचं उत्तर. श्वसन हा रासायनिक बदलच आहे. स्प्रिंग ताणलेली स्प्रिंग परत माघारी करू शकता, परत ताणू शकता, म्हणून स्प्रिंग ताणणे. ओके, चला पुढचा प्रश्न. ओके टीचर. डॅश हा सर्व इंधनांमध्ये ज्वलन होणारा एक सामायिक पदार्थ आहे. सगळ्या इंधनांमध्ये हा पदार्थ Yes. कार्बन. आयनिक बंध तयार होताना डॅश मध्ये अभिक्रिया होते. टीचर दोन ऑप्शन धातू, नंबर दोन धातू. Yes. रासायनिक समीकरण पूर्ण करण्यासाठी रिकाम्या जागी पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा. सायट्रिक आम्ल ऑप्शन नंबर 4 टीचर. प्लस डॅश कार्बन डायऑक्साईड आणि सोडियम ऑप्शन सायट्रेट. नंबर 4. आता बघा सोपं आहे, कसं ओळखायचं. इथे सोडियम आहे, ठीक आहे, सोडियम आहे आणि इथे आम्ल आहे, सायट्रिक नावाचं आम्ल आहे. आणि बाहेर काय पडले, कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2. म्हणजे आपल्याला काय काय पाहिजे, सोडियम पाहिजे आणि कार्बन डायऑक्साईड पण पाहिजे. तर आता ह्याच्यापैकी ऑप्शन नंबर 4. सोडियम बायकार्बोनेट. ऑप्शन नंबर 4 सोडियम बायकार्बोनेट. अच्छा, एक सेकंड, माझी मोबाईल लॅपटॉपची चार्जिंगला लावते. बॅटरी लो दाखवते, एक सेकंड. ऑप्शन नंबर 4च का, कोण सांगेल मला? कारण त्याच्यामध्ये तुम्हाला आधी तर रासायनिक सूत्र माहिती पाहिजे त्याच्यासाठी. सोडियम सायट्रिक आम्ल, सिट्रिक ऍसिड याला म्हणतात इंग्लिश मध्ये. ह्याचं सूत्र काय आहे? सिट्रिक ऍसिड कशामध्ये असतं रे? लिंबू सोडियम कार्बोनेट. हा, ठीक आहे, चला आपण आता पुढे जाऊयात. कितवा प्रश्न आहे हा? 17वा प्रश्न आहे. 18 सोडियम हो, कार्बोनेट. हो, सोडियम बायकार्बोनेट आहे याचं उत्तर. हायड्रोजन पाहिजे ना आपल्याला ह्याच्यामध्ये. हो. यस मॅम. 17व्याचं उत्तर 14 आहे. हा, ठीक आहे, चला आता पुढे. आता हा एक पान झालं आपलं. मॅम आता दुसरं पान. फॉर्म्युला काय आहे? सायट्रिक ऍसिडचा फॉर्म्युला ना, थांब मी दाखवते, लिहून दाखवते. मग तू हे कर, नोट करून घे स्वतःकडे. CH2 CO2 H ट्वाइस. म्हणजे एक मिनिट थांब, मी चॅट मध्ये टाकते बेटा. त्याचा चांगलाच डिफिकल्ट वाला फॉर्म्युला आहे. C6H8O7 फॉर्म्युला आहे ह्याचा. कार्बन 6 आहेत, हायड्रोजन 8 आहेत आणि ऑक्सिजन 7 आहेत. कळलं? C6H8O7. टीचर एकदा चॅट बॉक्स मध्ये टाका. चॅट बॉक्स ओपन करा ना मॅम. चॅट बॉक्स, बर ठीक आहे, चॅट बॉक्स मध्ये टाकू मी. हो टीचर. हो टीचर. आम्ही पण मी चॅट बॉक्स मध्ये टाकून बंद करणार आहे. ओके, यस. नाहीतर तुम्ही लोक चॅट करत बसता मग चॅट बॉक्स मध्ये. सर मॅम इथं 17चं ना सांगताय की सोडियम बायकार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच हा लावण्य, सॉरी मी म्यूट केलेलं चुकून तुला. परत अनम्यूट करून बोलू.
जे 17 आहे ना त्याचं आन्सर सोडियम बायकार्बोनेट असं सांगताय. तर याच्यापासून जे बनतंय ते सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच धुण्याचं खाण्याचा सोडा बनतोय ना. हा हा, एक सेकंड, मी परत एकदा ओपन करते तो प्रश्न, मला बघू दे. सिट्रिक ऍसिड, लिंबू आणि त्याच्याबरोबर आपण काय टाकले? एक मिनिट बेटा थांब. माझा लॅपटॉप हँग झाला. टीचर आम्हाला स्क्रीन दिसते. हा थांब बेटा, थांब जरा, माझा ना लॅपटॉप हँग झाला, मी दुसरं वाला बघते थांब. हा, ह्याच्यामध्ये काय आहे? सिट्रिक ऍसिड, सोडियम सायट्रेट बनले, त्याच्यामध्ये आपण टाकले सोडियम बायकार्बोनेट. इथे खाण्याच्या सोड्याचं सोडियम बायकार्बोनेट, हा खाण्याचा सोडा आपण टाकलाय बेटा, पण त्याच्यामुळे धुण्याचा सोडा नाही बनत आहे. धुण्याचा नाही, खाण्याचा बनतोय ना सोडियम बायकार्बोनेट. तो आपण टाकलाय, आपण स्वतः त्याची अभिक्रिया त्या ह्याच्या बरोबर केली आहे, आपण तो बनला नाहीये, ते अभिक्रियाकारक आहे, उत्पादक नाहीये ते. ओके मॅम, थँक्यू. हा ठीक आहे, चला आता आपण सोडवूयात. थांबा, माझ्या ना, हा कळलं मला आता काय झालंय. चला आता सोडवूयात हे पण. हो. धातू व अधातू यांच्यापासून बनलेल्या रेणूंमध्ये डॅश आढळत नाही. आयनिक आयनिक बंध, बंध, सहसंयोजी बंध, विद्युत संयुजा बंध. बंध, उत्तर आयनिक बंध, आयनिक बंध. अरे आयनिक बंधाचं दुसरं नाव विद्युत संयुजा बंध आहे ना. हो की नाही? टीचर आयनिक बंध तर येईल ना. मला काहीच कळत नाहीये तुम्ही लोक काय बोलताय. टीचर ऑप्शन नंबर 4 2 1 व 3 दोन्ही. ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 2 करेक्ट आन्सर. आयनिक बंध म्हणजेच विद्युत संयुजा बंध असतो, तर ते दोन्ही आढळतात धातू आणि अधातूंमध्ये. जसं आपलं नाही का NaCl. हो टीचर. हा धातू आहे, हा अधातू आहे, आणि दोघांमध्ये काय बनतो? आयनिक बंध. मयूर म्यूट कर, मला माझाच आवाज ऐकायला येतोय. हा थँक्यू. चला पुढे. टीचर कोणतरी 2 दिवस निघाले. दुष्पेन पाण्यामध्ये साबणाचा फेस होत नाही, याचे कारण हे आहे, ह्याचे कारण हे पुढीलपैकी सल्फर क्षार. ऑप्शन नंबर 1. फर्स्ट. ऑप्शन नंबर 1. मॅग्नेशियम यांचे क्लोराईड आणि सल्फेट क्षार. सल्फर क्षार बनते. ऑप्शन नंबर 1. पुढील पैकी एक उत्तर आहे. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1. मुलांनो, मी तुम्हाला जरा म्यूट केले, थांबा जरा, तुम्ही खूपच एकत्र गोंधळ घालताय. असं कसं चालेल? मला काहीच नाही समजणार मग तुम्ही काय बोलताय. ठीक आहे, हा ह्याचं ऑप्शन नंबर 1 आहे, करेक्ट आन्सर आहे. कॅल्शियम व मॅग्नेशियम यांचे क्लोराईड आणि सल्फेटचे क्षार हे त्याच्या पाण्यामध्ये मिसळलेले असतात, त्याच्यामुळे ते पाणी जड होतं आणि साबणाचा फेस होत नाही. परत डॅशच्या 2 अणूंमध्ये इलेक्ट्रॉनचे संधान होते, त्यामुळे दोन्ही अणूंचे इलेक्ट्रॉन द्विकपूर्ण होते. हे तर मी तुम्हाला मागच्या क्लासमध्ये आकृती पण ड्रॉ करून दाखवलेली होती. ऑप्शन नंबर 3 टीचर. हायड्रोजन. टीचर तुम्ही 2 गोल काढून केले होते. हायड्रोजन. हा 2 गोल काढलेले. डॅश यांच्यामध्ये संयोग होऊन आयनिक संयुग तयार होते. हायड्रोजन आणि क्लोरीन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन H2O पाणी, पोटॅशियम आणि क्लोरीन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन. हायड्रोजन आणि ऑक्सिजन.
हायड्रोजन आणि सहसंयुज विचारते मुलांनो. हायड्रोजन ऑक्सिजन सॉरी नंबर 3 आयनिक विचारले. ऑप्शन आयनिक हायड्रोजन आणि क्लोरीन मध्ये भागीदारी होते, हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये पण, नायट्रोजन मध्ये पण. तर मग करेक्ट आन्सर आहे हे 3 इज द करेक्ट ऑप्शन नंबर 3. पोटॅशियम आणि क्लोरीन हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, ह्याच्यातच आयनिक बंध बनतोय, इलेक्ट्रॉन देऊन घेऊन टाकतात टोटली. ढोकळा मऊ, हलका व सच्छिद्र बनवण्यासाठी पुढे दिलेल्या पर्यायातून अचूक पर्यायाची निवड करा. ठीक आहे, आता ह्याचं उत्तर बघण्याच्या आधी थांबा, मला तुमची उत्तर नकोय, मी दुसरा प्रश्न विचारते. किती लोकांनी ढोकळा खाल्लाय? ढोकळा काय असतं? मला वाटलंच ढोकळा नाही बरं का मुलांनो, ढोकळा ही गुजराती लोकांची, हा इडली असते ना मुलांनो, इडली असते. इडली कशी आपली इडली फुगते पाण्यात. तसंच इडली सारखा टीचर बी खाल्ले बेसन पासून बनतो आणि खूप सोपं आहे. तुम्ही हवं तर नंतर युट्यूब वर रेसिपी बघू शकता, घरी आपण बनवू शकतो. कुकर बिकर नसला, इडलीचं भांड नसलं तरी पण बनवू शकतो आपण ते. कुकर म्हणजे तो इडलीवाला कुकर मी म्हणते, ट्राय करा. तर ढोकळा बेसनापासून बनतो. हा, आणि त्याच्या आतमध्ये मग त्याला फुगवण्यासाठी आपण काय करतो? सोडा. टीचर सोडा 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 बेकिंग सोडा टीचर खाता सोडा टाकता, खाता सोडा. येस, सोडियम बायकार्बोनेट ऑप्शन. ब्रेकिंग नाही रे, खाता सोडा, खाण्याचा सोडा. येस, पुढे सोडियम क्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराईड ही डॅश संयुगे आहेत. सोडियम क्लोराईड आणि मॅग्नेशियम क्लोराईड ही डॅश संयुगे, दोघांमध्ये कुठला बंध बनतोय? आयनिक बंध. बरोबर आहे, आयनिक बंध. दुसरं ऑप्शन करेक्ट आहे. परत रासायनिक बंध तयार करताना अणू त्यांच्या डॅशचा उपयोग करतात. संयोजा इलेक्ट्रॉन्स. संयुजा इलेक्ट्रॉन. टीचर संयुजा इलेक्ट्रॉन. नंबर 3 प्रोटॉन न्यूट्रॉन केंद्रकात असतात, त्याचा काहीच अर्थ नाहीये. चला, एका रासायनिक अभिक्रियेच्या वेळी आग काडी धरल्यास ती पेटते व फट असा आवाज येतो. या रासायनिक अभिक्रियेचे समीकरण ओळखा. म्हणजे कळतंय मुलांना? आधी थांबा, मी प्रश्न सांगते. आपण ना त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये असलेली ती जो 2 अभिक्रियाकारक आहेत ना, ती आपली काचेची एक टेस्ट ट्यूब घेऊन त्याच्यात टाकली आणि ती काचेची टेस्ट ट्यूब अशी पकडली, त्या टेस्ट ट्यूबच्या तोंडाजवळ फक्त नुसती माचीसची काडी धरली तर ती पटकन पेटते, आपोआपच पेटते ती माचीसची काडी. ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. बर, का बर ऑप्शन नंबर 4च का असेल मग? कोण सांगेल मला? त्यात हायड्रोजन ऑक्सिजन आहे. हा, हायड्रोजन आणि ऑक्सिजनची काय आहे स्पेशालिटी, काय आहे? मॅम मी सांगू का? ते आग साठी ते अतिरिक्त असतं टीचर. आग त्यांनी वाढते. अरे हायड्रोजन स्वतः पेट घेतो आणि ऑक्सिजन मदत करतो. येस, तर म्हणून चौथा ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, ऑप्शन टीचर आवाज येतोय का? हा येतोय बेटा, येतोय तुझा आवाज. 2 अणूंमध्ये इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण झाल्याने डॅश तयार होऊ शकत नाही. देवाणघेवाण झाल्यावर बरोबर. ठीक आहे, तिसरं ऑप्शन. आयनावर असलेल्या +1 किंवा -1 विद्युत प्रभारामुळे डॅश तयार होतो. एक आयनिक बंध. बर, CaCO3 म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट आणि HCl म्हणजे आपलं
आम्ल, कुठलं आम्ल? हायड्रोक्लोरिक ऍसिड, हायड्रिक आम्ल. हे दोघांच्या टीचर ते AB काय टीचर ABC? तेच ओळखायचंय. 3 उत्पादिते तयार होतात. ते 3 उत्पादिते कुठली 3 आहेत हे ओळखायचंय आता आपल्याला ह्याच्यावरून. टीचर AB का बरं दिले टीचर त्यांनी? अरे मग तेच ओळखायला दिले बेटा आपल्याला. ह्याच्यामधला A कोणता आहे, B कोणता आहे, C कोणता आहे. तर हे 4 ऑप्शन आहेत. हा A आहे का, हा B आहे का, हा C आहे का? ऑप्शन नंबर हो टीचर. ऑप्शन नंबर टीचर ऑप्शन नंबर 1 मग. ऑप्शन 1. ऑप्शन नंबर 4. CaCl2. ऐका जरा मुलांनो, तुम्ही बघचाल तर सगळीकडे CaCl2, CO2 आणि H2O आहे. पण आपल्याला अभिक्रियेला काय करायचंय? संतुलित करायचंय. आपण हे संतुलित कसं करायचं शिकलेलो होतो की नाही? हो टीचर तेव्हा टीचर ऑप्शन नंबर 2 वाटतं. हे ऐका रे, आपण करूयात. CaCl2 आणि परत हे CO2 आणि हे H2O बनणार आहे. हे तर फिक्स आहे, बरोबर आहे. थांबा जरा. हा, मग आता बघूयात. Ca बघूयात. इकडे Ca 1 आहे, उजव्या बाजूला इकडे पण Ca 1 आहे. इथे 1 कार्बन आहे, Ca इथे पण 1 कार्बन आहे. आता ऑक्सिजन बघूयात. ऑक्सिजन इथे 2 आहे आणि इथे 3 आहे ऑक्सिजन. हायड्रोजन इथे 2 आहे आणि इथे पण 2 आहे आणि इथे कार्बन पण, क्लोरीन पण 2 आहे, इथे पण क्लोरीन 2 आहे. तर आता प्रॉब्लेम काय आहे? काय फक्त नाहीये? ऑक्सिजन. ऑक्सिजन बॅलन्स नाहीये. म्हणून मग आपल्याला काय करावं लागेल? इथे 2 लिहावं लागेल. मग 2×6. ऑक्सिजन किती झाले? 6 झाले. 6. मग इथे 2. हा, इथे 2 आहे. 1 मिनिट. हो सॉरी, मी इथे H2O लिहायला पाहिजे होता. हा, नाही नाही नाही, मग आता बरोबर आहे रे. ऑक्सिजन 6 करायची गरज नाहीये. सॉरी, मी इथे ऑक्सिजन हे नव्हते. हा, इथे 3 आहे ऑक्सिजन आणि इथे पण CO2 चा 2 आणि इथे H2 चा. हा, तर मग काय आहे? कुठे काय टाकायची गरजच नाही. मग ऑप्शन कुठला आहे करेक्ट? सगळं ऑलरेडी हे बॅलन्स्ड आहे. 1. ऑप्शन 1. ऑप्शन Yes. 1. ऑप्शन 1. ऑप्शन नंबर 1 करेक्ट. हो, 1च ऑप्शन करेक्ट आहे. काय संतुलित करायची गरज नाही, ऑलरेडी संतुलित आहे अभिक्रिया. शहाबादी फरशी. शहाबादी फरशी म्हणजे मार्बल ना. शहाबादी फरशी ही विरळ हायड्रोक्लोरिक आम्लाने स्वच्छ करताना रासायनिक अभिक्रिया होऊन पुढीलपैकी कोणती 3 उत्पादिते तयार होतात? ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. हा, आता ही जी वरची अभिक्रिया केली ना मुलांनो आपण, ही ती शहाबादी फरशीच आहे. त्याच्यावर बघा हे आम्लच टाकलेलं आहे, सेमच. मग कुठली बनली होती? सेम. CO2 आणि H2 तेच बनले ना. स्क्रीन थोडी वर करा ना. हा, मग काय येणार? CaCl2. ऑप्शन नंबर 3. 3. येस, ऑप्शन नंबर 3. इथे O मिसिंग आहे, इथे Cl2 ला वेगळं केलंय. येस, तर ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. आता लास्ट नाही, अरे आहे अजून एक. प्रकाश संश्लेषणाची अचूक प्रक्रिया ओळखा. हे तर तुमच्या पुस्तकामध्ये असेलच, राईट? बघा. यस टीचर, आहेच ते. हा, ऑप्शन नंबर 1. ऑक्साईड. हा, हवेमधलं कार्बन डायऑक्साईड हे सूर्यप्रकाशाच्या मदतीने ऑप्शन नंबर 2 टीचर. ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे रे मुलांनो. कारण हवेमधला कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात वनस्पती. आपण पाणी देतोय, त्या दोघांची आपसात अभिक्रिया होऊन हे ग्लुकोज म्हणजेच आपलं जेवण बनतंय, फळं बनतात जे आपण खातो. आणि त्याच प्रक्रियेमध्ये वनस्पती काय करतात? ऑक्सिजन सोडतात ना. किती सोपी अभिक्रिया ही ओळखायला, काय जास्त कन्फ्युज. आता बघा, हे Ag म्हणजे सिल्वर ना, त्याचा काही संबंधच नाहीये. चांदीचा काय संबंध? हा, परत हे कॅल्शियम ऑक्साईड आहे, कॅल्शियम ऑक्साईडचा पण काय संबंध नाही. इथे हे जे पदार्थ आहे याचा पण काय संबंध नाहीये. ठीक आहे, तर ऑप्शन 2 करेक्ट आहे. 2 इज द करेक्ट.
येस. हा चला आता अशीच आकृती आपण मी काढलेली लास्ट टाइम. पुढे दिलेली आकृती रासायनिक बंध निर्मिती दर्शवते. आयनिक संयुग ओळखा. ऑप्शन नंबर 4. CaCl2. आयनिक 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 संयुग ओळखा. ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर 1. 4. 1च येणार ना रे. इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण हो total टीचर केलेली आहे. NaCl देवाणघेवाण होते इलेक्ट्रॉनची. ठीक आहे. अरे मग MgCl2 मध्ये काय होतंय? MgCl2 मध्ये देवाणघेवाण नाही होत. नाही माहिती. मला वाटतं ह्या प्रश्नामध्ये काहीतरी मिस्टेक केलेली. पुढे दिलेली आकृती आयनिक बंध दर्शवते. आयनिक संयुग ओळखा. हा हे प्रिंटिंग मिस्टेक आहे मुलांना. ही आयनिक बंध नाहीये. हा आयनिक बंध नाहीये. हे सहसंयुज बंध. सहसंयुज बंध आणि इथे सहसंयुज संयुग ओळखा पाहिजे होतं. कारण हे NaCl आणि परत MgCl आणि हे BeCl2 हे सगळेच आयनिकच आहेत. ह्याच्यामधलं फक्त जे हे CaCl2 आहे, हे चौथं जे आहे MgCl2. MgCl2 फक्त काय बनवतंय? MgCl काय बनवतंय? MgCl2 हे बनवतंय आयनिक बंध. हा क्वेश्चन नंबर 4. हा क्वेश्चन नंबर तिला पण आलेला होता. मग याच्यामध्ये प्रिंट कस काय असेल? एक मिनिट. हा आदिती बोल बेटा. टीचर हा क्वेश्चन 2020 ला पण आलेला. मग इथे प्रिंटिंग मिस्टेक असू शकेल का? बर थांब एक मिनिट बेटा. आपण ह्या आकृतीला आधी नीट बघूयात. काय केले बघा. इथे एक इलेक्ट्रॉन आहे आणि हा जो इथे एक इलेक्ट्रॉन आहे. तर हा इलेक्ट्रॉन जो आहे तो देऊन टाकलाय ह्याने. ह्याला एक दिला, ह्याला एक दिला. मग इथे ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन 8 झाले. तर आता हे 2 8 8 हे 2 8 8 कोणाचं आहे हे इलेक्ट्रॉन स्वरूपण? हा हे आकृतीवरून ओळखायचंय मुलांनो. हे क्लोरीन आहे ना 2 8 8 आणि हे पण क्लोरीन आहे. बरोबर आहे. आणि आधी इकडे किती इलेक्ट्रॉन होते बघा. हे 2 8 आणि 10 टोटल ह्याच्याकडे 10 इलेक्ट्रॉन आधी होते. 12 इलेक्ट्रॉन होते. 12 इलेक्ट्रॉन कोणाकडे असतात? हे बघा 3 3 6 7 8 9 10 11 12 ह्याच्याकडे 12 इलेक्ट्रॉन होते. मग त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आपण काय लिहिणार? 2 8 आणि 2. हा 2 8 आणि 2 लिहिणार. 2 8 2. हा मग ह्याने 2 इलेक्ट्रॉन एक इलेक्ट्रॉन दिला त्याने. एक ह्याला इकडे मॅग्नेशियमला दिला आणि एक इकडच्या मॅग्नेशियमला दिला. तर कोण आहे मग हा? सॉरी इकडे क्लोरीनला दिला आणि एक तिकडच्या क्लोरीनला एक दिला. मग हे 12 कोणाचं आहे? MgCl2च आहे ना? हो टीचर. मॅग्नेशियम 12 नंबर आहे टीचर. येस MgCl2. कारण 12 हे कोणाचं आहे? हे मॅग्नेशियम. येस. ह्यांनी हे प्रश्नामध्ये विचारायला पाहिजे होतं. अच्छा आयनिक संयुग ओळखा. आकृतीतील आयनिक संयुग ओळखा असं बोलायला पाहिजे होतं. कारण ही बाकी सगळी पण आयनिकच संयुग आहेत. ठीक आहे चला. तर आपण इथे कम्प्लीट केलंय हे. टीचर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4. टीचर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 येणार. हा याचं ऑप्शन नंबर 4 येणार. MgCl2. त्या आकृतीमध्ये ते Mg आणि Clच दाखवलेलं होतं. हो टीचर. तर ऐका मुलांना आपल्याकडे आहेत अजून किती मिनिटं आहेत? 7 8 मिनिटं आहेत. आपण एक काम करूया. वेळ न घालवता आमलारीचं करून टाकू आणि नेक्स्ट क्लासमध्ये मग आपण तो वाला चॅप्टर पण कम्प्लीट करून टाकूयात. ठीक आहे. आणि दुसरं आपल्याला ट्राय करू मुलांनो की आपला जो हा धडा आहे उष्णतेवाला धडा आहे. तर नेक्स्ट क्लासमध्ये आपण ट्राय करू की उष्णतेचे पण MCQs आणि ह्याचे पण MCQs आमलारीचे पण MCQs कम्प्लीट करू. ठीक आहे. तर चला आता मला पटपट सांगा आम्ल काय असतात? माहितीये आम्ल काय असतात? बरं ठीक आहे मी सांगते तुम्हाला. नाही म्हणजे तुम्हाला काही कल्पना नाहीये. ऐका मुलांना नीट नोट करा हवं तर ह्या गोष्टी. आपल्या घरामध्ये ना आम्ल आणि आम्लारी दोन्ही पण ऑलरेडी अवेलेबल आहेत.
आम्ल काय असतं, जे ना चवीला ना आंबट असतात, ती सगळी जवळजवळ आम्ल असतात. की मग हा ते आंबट, कधी कधी आंबट नसलेल्या गोष्टींमध्ये पण आम्ल असू शकतं. तर ऐका, लिंबू म्हणजे सांगू का? काय असतं? हॅलो मॅम. मॅम अरे थांबा, मी म्यूट सांगू. टीचर सांगतायत ना. मी सगळ्यांना म्यूट केले, आपल्याकडे वेळ कमी, आता फक्त मी बोलणार आहे, तुम्ही ऐकायचं. तर आम्ल काय असतात? आम्ल मोस्टली चवीला जी आहे ती आंबट असतात, आणि ज्या आम्लारी असतात त्या मोस्टली चवीला कडू असतात. तर आपल्या किचन मध्येच, आपल्या घरामध्येच आपण ऑलरेडी आम्ल आणि आम्लारी वापरतोय. जसं की लिंबू, लिंबामध्ये पण आम्ल असतं. पालकची सब्जी, भाजी आपण खातो त्या पालकमध्ये पण एक आम्ल असतं. परत ह्याच्या बिलकुल उलट, आपण जे घरी कपडे धुवायला जे डिटर्जंट वापरतोय त्या डिटर्जंट मध्ये आम्लारी असते, वस्तूंना व्यवस्थित साफ करण्यासाठी. घरामध्ये आपलं जे विनेगर असतं, विनेगर आता कदाचित काही जणांना माहिती नसेल, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ल असतं. तर आता आम्ल आणि आम्लारी प्रत्येक वेळा आपण चव न घेऊन त्याला ओळखू नाही शकत ना, ते खूप डेंजरस आहे. कारण ते आपल्या बॉडीला सूट नाही झालं किंवा आपली जीभ जळाली त्याने, तर मग काय करायचं. म्हणून मग आम्ल आणि आम्लारी कशी ओळखायचे, त्याच्यासाठी काही आपल्याकडे वस्तू आहेत. तर काही वस्तू नैसर्गिकच आहेत आणि काही वस्तूंना माणसाने बनवलं. आता नैसर्गिक वस्तू कुठल्या कुठल्या अवेलेबल आहेत आपल्याकडे आम्ल आणि आम्लारी ओळखण्यासाठी? जसं की आपली हळदला ना जर आपण आम्लारीमध्ये टाकलं की ना असं ऑरेंज कलर तयार होतो, खूप सुंदर असा ऑरेंज कलर. म्हणून बघा काय झालं असेल की हळदीचा डाग लागला की त्याला जर आपण साबणाने धुतलं तर तो डाग जाण्याच्या ऐवजी तो पिवळा डाग ऑरेंज होतो. हे तुम्ही बघितलं असेल. नाही बघितलं तर ट्राय करून बघा. एखादा जुना व्हाईट कलरचा कपडा घ्या, त्याच्यावर हळद लावा आणि त्या हळदीचा डाग लागल्यावरती ते डिटर्जंटने धुवायचा प्रयत्न करा. तो पिवळा डाग ऑरेंज होईल, पण तो काही जाणारच नाही. ठीक आहे. टीचर थोडा पुसला तरी ऑरेंज होतो. हा, तर ती असते आम्लारी. ठीक आहे. तर हळदीमुळे आपण आम्लारी ओळखू शकतो. आणि हळदीला आपण आम्लामध्ये टाकल्यावर काहीच फरक नाही पडत. जसं की आता लिंबूवरती तुम्ही हळद लावा, काही फरक नाही पडणार, ती येल्लोच दिसेल. तर हे एक हळदीमुळे आपण ओळखू शकतो की आम्लारी कुठली आहे. नंतर ना दुसरं आपलं बघा, हे जास्वंदीचं फुल असतं ना आपण जे गणपतीला वाहतो ते. परत त्याच्यानंतर ना कोबी ना, पर्पल कलरचा पण एक कोबी असतो मुलांना, तुम्ही कदाचित बघितला असेल नसेल, तो पर्पल कलरचा कोबी, तो पण आपण वापरू शकतो. तर ह्या कोबीला, परत जास्वंदीच्या फुलाला, ह्याला यूज करून पण आपण अशी काही द्रावणं बनवतो की जसं की आता बघा ते हिबिस्कस म्हणजेच आपलं हे जास्वंदीच्या फुलाचं ते लालसर पाणी आपण काढलं, तर ते जर आपण आम्लामध्ये टाकलं ना, असं खूप असं डार्क पिंक कलर बनतो, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात मजेंडा कलर. आणि तेच सोल्युशन जर आपण आम्लारीमध्ये टाकलं तर हिरवा कलर बनतो. मग ह्याच्यावरून कळते की अच्छा, हिरवा कलर झाला म्हणजे ही आम्लारी आहे, डार्क पिंक कलर झाला म्हणजे हे आम्ल आहे. तर अशा प्रकारे आपण ओळखू शकतो. त्याच्यासाठीच आता मग माणसाने ना पेपर बनवला, लिटमस पेपर म्हणतात त्याला. 2 रंगाचे लिटमस पेपर बनवले. एक पिंक कलरचा, तो दिसतो पिंक कलरचा, पण त्याला हे म्हणतात, काय म्हणतात त्याला, रेड लिटमस पेपर म्हणतात आणि ब्ल्यू लिटमस पेपर म्हणतात. एक लाल लिटमस आणि एक निळा लिटमस पेपर, पण दिसायला जो लाल आहे तो पिंक दिसतो. तर मग आपण आम्लामध्ये जर निळा लिटमस पेपर टाकला की तो पिंक होतो, आणि आम्लारीमध्ये निळा लिटमस टाकला तर त्याच्यावर काहीच फरक नाही पडत, जसाच्या तसा राहतो. आणि ह्याच्या बिलकुल उलट, आम्लारीमध्ये जर आपण लाल लिटमस टाकला तर तो निळा होतो, आणि निळा लिटमस पेपर जो आहे तो म्हणजे लाल लिटमस पेपर जो आहे तो आम्लारीमध्ये टाकला तो जसाच्या तसा राहतो. तर मग हे आम्लारीचे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये पण खूप सारे उपयोग होतात. आता जसं की मुंगी चावली समजा मुलांना, तर मुंगी चावलेली आहे ना, त्या मुंगी चावली म्हणजे मुंगी खरं चावत नसते, मुंगी एक आम्ल सोडते आपल्या बॉडीवर, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात फॉर्मिक ऍसिड. आणि मग ते ऍसिड आहे त्याच्यावर आपण ना मग आपला खाण्याचा जो सोडा आहे
तो काय असतो, त्यात तो आम्लारी युक्त असतो. तो घासला की मग आम्ल आणि आम्लारींची अभिक्रिया होते आणि तो आम्लाचा जो प्रभाव आहे तो निष्क्रिय होतो. हा, आम्ल आणि आम्लारी ज्यावेळी आपण मिक्स करतो ना मुलांनो, त्याच्यामुळे मग ते मिक्स होऊन अभिक्रिया होऊन जे नवीन गोष्ट बनते ना ती आम्ल असते ना आम्लारी असते, ती निष्क्रिय हे असते, उदासीन असते. म्हणजे त्याला काय हेच नाहीये, आम्लाचं पण तत्व नाहीये आणि आम्लारीचं पण तत्व नाहीये. तर आम्ल आणि आम्लारींची अभिक्रिया होऊन काय बनतं, आम्ल आणि आम्लारीची अभिक्रिया होऊन क्षार आणि पाणी बनतं. काय बनतंय, क्षार आणि पाणी. आता उदाहरणार्थासाठी थांबा, मी तुम्हाला अभिक्रिया सांगते. ही अभिक्रिया खूप इम्पॉर्टंट आहे, ही तुम्हाला विचारू शकतात आणि ही खूप कॉमन अभिक्रिया आहे. जसं की आता बघा, आता मी काय घेतलं मुलांनो, एक आम्ल घेतलं. कुठलं आम्ल घेतलं, HCl. HCl म्हणजे काय घेतलंय मी, हायड्रोक्लोरिक ऍसिड, हे आम्ल आहे. आम्लारी घेतली समजा NaOH. NaOH ला इंग्लिश रासायनिक नाव आहे सोडियम हायड्रॉक्साईड. यांची अभिक्रिया होऊन काय बनतंय, NaCl. NaCl म्हणजे आपलं साधं मीठ बनतंय आणि पाणी पण बनतंय. मग आपलं साधं मीठ ना आम्ल आहे ना आम्लारी आहे, म्हणजे आम्ल आणि आम्लारीचे जी गुणधर्म आहे तो निघून जातो. ठीक आहे, ह्या अभिक्रियेला इंग्लिशमध्ये न्यूट्रलायझेशन रिॲक्शन म्हणतात. मराठीमध्ये जरा काय म्हणतात जरा चेक करा. ठीक आहे, तर आता उद्या आपल्या क्लासला येण्याच्या आधी काय करायचंय, हा आम्ल आणि आम्लारीचा धडा एकदम छानपैकी वाचून या, जी ऍटलिस्ट NMMS च्या पुस्तकात जी माहिती दिलेली आहे ती, आणि त्याच्यावर आधारित मग आपण गणित म्हणजे MCQs उद्या सोडवूया. ठीक आहे, चालेल. मी म्यूट केलंय का सगळ्यांना? हा, म्हणूनच एवढा होमवर्क समजलाय? हो मॅम, ठीक आहे, समजला. ठीक आहे, चालेल. सांगा ना, फक्त आणि फक्त NMMS पुस्तक घेऊन बसा. परीक्षा जोपर्यंत होत नाही दुसरा तिसरा काय अभ्यास अजिबात नका